हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सायन्स ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 फूड अँड न्यूट्रियन्स हा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लेट अस एक्सप्लोर. काय आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत ते फंक्शन ऑफ फूड. तर जे काय फूड आहे त्याचे फंक्शन म्हणजे कार्य पाहणार आहोत. न्यूट्रियन्स प्रेझेंट इन फूड. फूडमध्ये असलेले पोषक घटक त्याला न्यूट्रियन्स म्हणतात. वॉटर अँड रफेज. पाणी आणि रफेज. बॅलन्स्ड डाएट म्हणजे संतुलित आहार. डिफरंट काइंड ऑफ फूड. वेगवेगळ्या प्रकारचे फूड. कुकिंग ऑफ फूड म्हणजे अन्न शिजवण्याची पद्धती. प्रॅक्टिसेस टू प्रिव्हेंट लॉस ऑफ न्यूट्रियन्स. पोषक तत्वांचे नुकसान टाळण्याच्या पद्धती. आणि फूड पिरॅमिड ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वी नीड फूड टू गेट एनर्जी. फूड म्हणजे काय? अन्न म्हणतात त्याला. आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी काय लागतं? फूड गरजेचं आहे. फूड इज लाईक फ्युएल फॉर आवर बॉडीज जस्ट लाईक पेट्रोल फॉर अ कार. जसं की कारमध्ये पेट्रोल लागतं तसंच आपल्या बॉडीसाठी फ्युएल म्हणून फूड हे काम करतं. विदाऊट फूड वी कॅनॉट फंक्शन वेल. जर अन्न नसेल तर आहे ना आपले जे कार्य आहे ते काय काम करू शकणार नाही. फूड गिव्ज अस एनर्जी अँड न्यूट्रियन्स टू स्टे ॲक्टिव्ह अँड स्ट्रॉंग. फूड आपल्याला एनर्जी देतं आणि न्यूट्रियन्स आपल्याला आहे ना ॲक्टिव्ह राहण्यासाठी आणि स्ट्रॉंग राहण्यासाठी मदत करतात. फंक्शन ऑफ फूड. आता फूडचे कार्य पाहूया. देअर आर डिफरंट वेज इन विच फूड हेल्प अस. सम फंक्शन ऑफ फूड आर गिवन बिलो. अन्न आपल्याला मदत करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातले काही आपण पाहूया खाली. फूड हेल्प्स आवर बॉडी टू ग्रो. अन्न आपल्या शरीराची वाढ होण्यास मदत करते. फूड गिव्ज अस एनर्जी टू वर्क. फूड आपल्याला काम करण्याची ऊर्जा देतं म्हणजे एनर्जी देतं. फूड हेल्प्स इन रिपेअरिंग बॉडी सेल्स. फूड आपल्या शरीरातल्या ज्या काय पेशी असतात, जे सेल्स असतात ते काय रिपेअर करण्यासाठी मदत करतात. फूड हेल्प अस टू फाईट अगेन्स्ट डिझिजेस. फूड आपल्याला रोगांशी लढण्याची मदत करतात. फूड हेल्प इन द रेग्युलेशन ऑफ व्हेरियस बॉडी ॲक्टिव्हिटीज. फूड आपल्याला विविध जे काय फंक्शन्स आहेत, व्हेरियस आपल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ते करण्यास मदत करतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. न्यूट्रियन्स प्रेझेंट इन फूड. तर वी ईट अ व्हरायटी ऑफ फूड इन आवर डाएट. आपण आपल्या जे रोजचं जे आपलं डाएट म्हणजे जो आपला आहार आहे त्याच्यात वेगवेगळे ना फूड खातो. ऑल दिस फूड आयटम ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ डिफरंट न्यूट्रियन्स दॅट आर इसेन्शियल फॉर आवर बॉडी. आणि हे जे सर्व जे अन्नपदार्थ आहे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या विविध यांना काय असतात त्याच्यात न्यूट्रियन्स असतात. चला तर मग न्यूट्रियन्सची डेफिनेशन पाहूया. द सबस्टेन्स इन आवर फूड दॅट हेल्प आवर बॉडी ग्रो अँड स्टे हेल्दी आर कॉल्ड न्यूट्रियन्स. न्यूट्रियन्स कोणाला म्हणायचं की जे आपलं फूड आहे त्याच्यामध्ये एक सबस्टेन्स म्हणजे एक असा घटक की जो आपल्या बॉडी ग्रो होण्यासाठी आणि आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतो त्याला काय म्हणायचं? न्यूट्रियन्स. आवर बॉडी नीड्स 3 मेन काइंड ऑफ न्यूट्रियन्स टू बी हेल्दी. आणि आपल्या बॉडीसाठी येणार 3 महत्त्वाचे काय आहेत? न्यूट्रियन्स आहेत ते आपल्याला हेल्दी ठेवतं. तर कुठले? तर एनर्जी गिविंग न्यूट्रियन्स. एनर्जी गिविंग न्यूट्रियन्समध्ये आपल्याला काय येतं? तर कार्बोहायड्रेट्स अँड फॅट मिळतात. बॉडी बिल्डिंग फूड्स न्यूट्रियन्समध्ये आपल्याला काय मिळतं? प्रोटीन्स. आणि प्रोटेक्टिव्ह न्यूट्रियन्समध्ये आपल्याला विटामिन्स अँड मिनरल्स भेटतात. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स अँड मिनरल आर 5 मेन न्यूट्रियन्स इन आवर फूड अलॉंग विथ वॉटर अँड रफेज. हे जे कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन, विटामिन अँड मिनरल आहेत त्याचसोबतच आपल्याला
वॉटर आणि रफेज हे सुद्धा न्यूट्रियन्समध्ये काय मेन काम करतात. एनर्जी गिविंग न्यूट्रियन्स. बोथ कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स गिव्ह इन्स्टंट एनर्जी to our body and therefore they are called energy giving nutrients. कार्बोहायड्रेट्स आणि जे फॅट आहेत त्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते आपल्या बॉडीला आणि म्हणूनच आहे ना त्यांना काय म्हणलं जातं, एनर्जी गिविंग न्यूट्रियन्स म्हणलं जातं. तर पहिल्यांदा कार्बोहायड्रेट्स पाहूया. दे आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी फॉर अवर बॉडी. ते आपल्या शरीरासाठी ऊर्जेचे मुख्य आहे ना काय आहे, सोर्स आहे. दे आर फाउंड इन एनर्जी गिविंग फूड सच ॲज सिरियल्स, व्हीट, राईस, पटॅटो, स्वीट पटॅटो, शुगर, माझे, ब्रेड एक्सेट्रा. आणि हे जे फूड हे जे एनर्जी गिविंग फूड आहेत हे कशामध्ये आपल्याला मिळतं, तर सिरियल्स म्हणजे जे काय आपले धान्य आहेत, म्हणजे गहू, ज्वारी ह्याला म्हणलं जातं. व्हीट, राईस, पटॅटो, स्वीट पटॅटो, माझी म्हणजे काय मका, ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फॅट्स. They also give us energy and help keep our skin smooth and shiny. फॅट्स आपल्याला एनर्जी देण्याचं काम करतात, तसेच आपली जी स्किन आहे ती स्मूथ आणि शायनी ठेवायला मदत करतात. फॅट्स काय अजून करतात, दे कीप अस वार्म. ते आपल्याला उबदार ठेवण्यासाठी मदत करतात. देअरफोर दे ॲक्ट ॲज अ स्टोर हाऊस ऑफ एनर्जी. म्हणूनच त्यांना आपण काय म्हणलं, तर स्टोर हाऊस म्हणलं आहे. दे आर फाउंड इन ऑइल, बटर, घी, फिश, चीज, नट्स, मीठ, क्रीम, मिल्क एक्सेट्रा. आणि आपल्याला हे जे फॅट आहे हे कुठल्या पदार्थांमध्ये मिळतं ते इथं त्याची लिस्ट दिलेली आहे. चला तर मग डिड यू नो आवर ब्रेन नीड्स कार्बोहायड्रेट्स. आपल्याला जो ब्रेन आहे त्याला पण कार्बोहायड्रेट्सची गरज असते. इटिंग फूड सच ॲज राईस, चपाती अँड स्वीट्स गिव्ज आवर ब्रेन द अमाऊंट ऑफ ग्लुकोज इट नीड टू थिंक, लर्न अँड कॉन्सन्ट्रेट. आणि आपल्याला हे जे आपल्या ब्रेनसाठी जे काय ग्लुकोज लागतं ते आपल्याला ह्याच्यातून कार्बोहायड्रेट्समधून मिळतं. आणि ते कशात आहे, तर राईस, चपाती आणि स्वीट्समध्ये. आणि ते आपल्याला कशासाठी गरज पडतं, तर थिंक, लर्न अँड कॉन्सन्ट्रेटसाठी. चला तर मग बॉडी बिल्डिंग न्यूट्रियन्स. दे हेल्प इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ आवर बॉडी. ते आपल्या शरीराच्या वाढीस आणि विकासासाठी मदत करतं. स्पेशली इन बिल्डिंग बोन्स अँड प्रोड्युसिंग ब्लड. आणि ते शक्यतो कशासाठी मदत करतात, विशेषतः हाडे तयार करण्यासाठी, बोन्स बिल्ड करण्यासाठी आणि प्रोड्युसिंग ब्लड तयार करण्यासाठी. हेन्स दे आर कॉल्ड बॉडी बिल्डिंग न्यूट्रियन्स. म्हणूनच त्यांना बॉडी बिल्डिंग न्यूट्रियन्स म्हणलं जातं. दॅट इज वाय चिल्ड्रन नीड टू टेक मोर प्रोटीन्स. आणि म्हणूनच मुलांना अधिक आहे ना प्रोटीन्सची काय असते, आवश्यकता असते. प्रोटीन्स. दे आर फाउंड इन बॉडी बिल्डिंग फूड सच ॲज मिल्क, मीट, एग्स, फिश अँड पल्सेस लाईक दाल, पीस, बीन्स एक्सेट्रा. आणि म्हणूनच आहे ना हे आपल्याला जे बॉडी बिल्डिंग फूड आहे हे कुठल्या पदार्थात मिळतं ते इथं सांगितलेलं आहे. दे ऑल्सो हेल्प इन द ग्रोथ ऑफ हेअर, स्किन, नेल्स, मसल्स एक्सेट्रा. आणि प्रोटीन्स आपल्याला अजून काय मदत करतं, तर आपले केस वाढवण्यासाठी, परत स्किन, नेल्स आणि मसल्स वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. रॅपिड फायर हा त्याचा वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. प्रोटेक्टिव्ह न्यूट्रियन्स. बोथ विटामिन्स अँड मिनरल्स प्रोटेक्ट अवर बॉडीज फ्रॉम व्हेरियस डिझिजेस. जे आपल्याला हे विटामिन्स आणि मिनरल्स आहेत हे आपल्या काय शरीराचे जे विविध जे डिझिजेस असतात, डिझिजेस म्हणजे रोगांपासून संरक्षण करतात. देअरफोर दे आर ऑल्सो कॉल्ड प्रोटेक्टिव्ह न्यूट्रियन्स. म्हणूनच त्यांना काय म्हणलं जातं, प्रोटेक्टिव्ह न्यूट्रियन्स म्हणलं जातं. विटामिन्स. दे हेल्प अस स्टे हेल्दी. ते आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करतं. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम डिझिजेस. ते आपल्याला रोगापासून वाचवतात. दे आर फाउंड इन प्रोटेक्टिव्ह फूड सच ॲज अ फ्रेश फ्रूट, व्हेजिटेबल्स, सिरियल्स एक्सेट्रा. आणि ते कुठले फूड आहेत ते इथं सांगितलेलं आहे. चला तर मग
डिड यू नो, तुम्हाला माहीत आहे का? पीपल लिव्हिंग इन डिफरंट प्लेसेस ईट डिफरंट टाईप ऑफ फूड. लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे जे लोक असतात त्यांचे अन्नाचे पण फूडमध्ये सुद्धा काय आपल्याला पाहायला मिळतं, डिफरन्स पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, पीपल लिव्हिंग इन नॉर्थ इंडिया लाईक टू ईट दाल, छोले अँड राजमा. आणि जे नॉर्थ म्हणजे उत्तर भारतात राहणारे जे लोक आहेत ते काय खातात, तर डाल, छोले अँड राजमा. पीपल लिव्हिंग इन ईस्ट इंडिया लाईक टू ईट खर, पिठा अँड मोमोज. आणि जे ईस्ट साईडला राहतात ते हे पदार्थ खातात. वाईल पीपल लिव्हिंग इन साऊथ इंडिया लाईक टू ईट उत्तपम, डोसा, रसम, सांबर, इडली अँड वडा. आणि जे जे साऊथ इंडियाला राहतात, साऊथ इंडिया म्हणजे काय, तर दक्षिण भागात राहतात ते काय खातात, तर उत्तपम, डोसा, रसम, सांबर, इडली अँड वडा. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. गिवन बिलो आर सम ऑफ द विटामिन्स, देअर बेनिफिट अँड सोर्सेस. खाली काही आपल्याला ना विटामिन्स आणि त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे सोर्सेस दिलेले आहेत ते पाहूया. विटामिन ए आणि त्याचा बेनिफिट म्हणजे त्याचा फायदा काय आहे, तर कीप्स अवर आईज अँड स्किन हेल्दी. आपले डोळे आणि आपली त्वचा ही काय ठेवतं, हेल्दी ठेवतं म्हणजे निरोगी ठेवतं. त्याचा सोर्स काय आहे म्हणजे ते कशातून मिळतं आपल्याला, तर मिल्क, कॅरट, बटर, चीज अँड एग्स. विटामिन बी आपल्याला बेनिफिट त्याचा काय होतो, तर हेल्प अस ग्रो अँड फील एनर्जेटिक. आपल्याला वाढण्यासाठी आणि उत्साही ठेवण्यासाठी त्याची मदत होते. ते कशातून मिळतं आपल्याला, तर होल ग्रेन सिरियल्स, ब्रेड, बटर, मीट, राईस अँड मिल्क याच्यातून आपल्याला ते मिळतं. विटामिन सी कीप्स अवर टीथ अँड गम्स हेल्दी. आपले दात आणि आपल्या जे हिरड्या असतात ते निरोगी ठेवतात. ते कुठून मिळतं, तर लेमन, ऑरेंज, टमॅटोज अँड आमला. विटामिन डी मेक्स अवर बोन्स स्ट्रॉंग अँड हेल्दी. आपले बोन्स आणि आपले हे काय करतात, हेल्दी ठेवतात आणि स्ट्रॉंग ठेवतात. ते कशातून आपल्याला मिळतं, तर मिल्क, फिश, योगर्ट अँड सनराईज. विटामिन ई कीप्स अवर स्किन हेल्दी. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं, ते आपल्याला फायदा देतं. आणि ते कुठून मिळतं, तर व्हेजिटेबल ऑइल्स, नट्स, आमंड अँड ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. विटामिन के हेल्प अस हील अवर इंजुरीज फास्ट. आणि काय, तर आपल्याला ज्या जखमा झालेल्या असतात किंवा आपल्याला एखादी इंजुरी झालेली असते ती लवकर बरे करण्यासाठी विटामिन केचा उपयोग होतो. ते कशातून मिळतं आपल्याला, तर स्पिनिच, कॅबेज, मस्टर्ड अँड ग्रीन पीस याच्यातून आपल्याला मिळतं. मिनरल्स दे हेल्प इन रिपेरिंग बॉडी सेल्स. ते आपल्या शरीरातील जे काय सेल्स असतात ते रिपेरिंग म्हणजे दुरुस्त करण्याचे काम करतात. दे हेल्प अस कीप अवर बोन्स, गम्स अँड टीथ हेल्दी. ते आपले हाडे, हिरड्या आणि दात निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. दे आर फाउंड इन मिल्क, एग, फ्रेश अँड ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रूट्स एक्सेट्रा. आणि ते आपल्याला कशातून मिळतं, तर या मिल्क, एग्स, फ्रेश अँड ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्समधून मिळतं. चला तर मग मिनरल्स आणि त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे सोर्सेस पाहूया. मिनरल कॅल्शियमचं काय बेनिफिट आहे, हेल्प बिल्ड स्ट्रॉंग बोन अँड टीथ. ह्याच्यामुळे मजबूत हाडे आणि दात तयार होण्यास काय होतं, मदत होते. ते कशातून मिळतं आपल्याला, तर मिल्क, चीज, योगर्ट अँड लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स. ते आपल्याला ह्याच्यातून मिळतं. आयरन कॅरीज ऑक्सिजन इन द ब्लड. रक्तात ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम आयरन करतं. ते आपल्याला कशातून मिळतं, तर रेड मीट, बीन्स, स्पिनिच अँड सिरियल्स. परत पाहूया नेक्स्ट फॉस्फरस काय हे करतं बेनिफिट त्याचा, तर हेल्प्स बिल्ड स्ट्रॉंग बोन अँड टीथ. आपले हाडे आणि आपले दात मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणि त्याचा सोर्स काय आहे, मीट, एग्स अँड फिश. चला तर मग नेक्स्ट पाहूया. आयोडीन सपोर्ट्स फॉर नॉर्मल ग्रोथ अँड ब्रेन डेव्हलपमेंट. आपली जी आहे ना ग्रोथ असते, ही नॉर्मल जी ग्रोथ आहे त्याला सपोर्ट करतं आणि आपलं ब्रेन डेव्हलप करण्याचं काम करतं. तर ते कशातून मिळतं, तर सी फूड, डेअरी प्रोडक्ट्स अँड आयोडाइज सॉल्ट. आणि ते आपल्याला ह्या सगळ्या त्याचे काय सोर्सेस आहेत. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो ड्रिंकिंग जस्ट 1 glass of milk can help keep our bones strong because it is rich in calcium and vitamin D.
फक्त 1 ग्लास दूध पिल्याने आपली हाडे मजबूत राहण्यास मदत होते, कारण त्यात आपल्याला काय मिळते तर कॅल्शियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतं. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना व्यवस्थित लेसन समजला असेल. माइंड जिम 1चा हा सेपरेट हे होईल, व्हिडिओ बनवला जाईल. थँक्यू.